तुमचाही वडापाव कधी तेलकट होतो तर कधी बेसन निघून जातं किंवा वडा आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत होत नाही का? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहेत अशा 3 खास टिप्स ज्यामुळे तुमचा वडापाव अगदी मुंबईच्या स्ट्रीट स्टाईल सारखा कुरकुरीत, फुललेला आणि एकदम परफेक्ट बनेल. नमस्कार, सुलूस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण झणझणीत वडापावची रेसिपी बनवत आहोत. त्यासाठी गॅस ऑन करायचा आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घातलेलं आहे. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपण हिंग घालायचं आहे. काही कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. क्रश केलेले धने पावडर आणि 1 चमचा बडीशोप घातलेली आहे. लसूण आणि मिरचीची पेस्ट चवीनुसार मी यात घातलेली आहे. तुम्हाला जितका झणझणीत वडापाव बनवायचा त्यानुसार तुम्ही यात मिरची घालायची आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी येथे भाजलेलं जिरं खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी इथे अर्धा किलो बटाटे शिजवून घेतले आणि त्याला किसणीने किसून घेतलेलं आहे. आता हे बटाटे आपल्याला मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे. आता सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर झटपट एक लाईक करा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा. छान असा रंग आलेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. हा ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जितकं छान तुम्ही हे मिश्रण मिक्स कराल तितके तुमचे बटाटे वडे छान होतील. अशा प्रकारे 1 ते 2 मिनिटं छान आपल्याला मिश्रण मंद आचेवर शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त गोळा झालेला आहे. आता आपण हे मिश्रण प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बोनस टिप्स मिळणार आहे जेणेकरून तुमचा वडापाव परफेक्ट बनेल. आता मिश्रण थंड झालेलं आहे. या मिश्रणाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. हे तुम्हाला टिक्कीच्या आकारात बनवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सर्व आपण टिक्कीचे गोळे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता भरपूर असे वडापाव आपले इथे तयार होणार आहेत. आकाराचे हे गोळे साईडला ठेवायचे आहे. आता येतो आपल्या वडापावचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बेसनाचं बॅटर. ह्या बेसनाचं बॅटर परफेक्ट बनायला हवं त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडा कुरकुरीत तर होतो, त्याचबरोबर तेलकटही होत नाही. त्यासाठी हे 2 चमचे तांदळाचं पीठ नक्की घाला. ही एक बोनस टिप्स आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ओवा थोडासा क्रश करून 1 चमचा घातलेला आहे. ओवा घातल्याने पचन छान होतं. आता सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. एकदम पाणी घातल्याने त्यामध्ये लम्स तयार होतात. फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर चाटसाठी जे लागणारी हिरवी चटणी आणि चिंचेची चटणीची रेसिपी कशी बनवायची याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही बघू शकता बॅटर असं छान आपलं तयार झालेलं आहे. असं चमच्याने पकडल्यानंतर ते एकसारखं एका रेषेत पडलं पाहिजे. आता हे बॅटर आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला 5 ते 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत. झाकण ठेवून आपण याला 10 मिनिटं रेस्ट द्यायची आहे. आता एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलं होतं.
तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. 10 मिनिटं झालेले आहेत. आता ते बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. आता गरम तेलामध्ये आपण थोडं भजेसारखं बॅटर टाकून आपण भजे तयार करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला लसणाची लाल चटणी यापासून करता येईल. याला छान सोनेरी रंगावर येऊपर्यंत तुम्हाला हे तळून घ्यायचं आहे. छान सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि हे थंड झाल्यानंतर आपण याची लसणाची छान चटणी बनवणार आहोत. आता ते मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण वडापाव तळून घेऊया. टिक्की याला बेसनामध्ये छान डीप करून घ्यायची आहे आणि एक्सेस बॅटर काढून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये घालायचं आहे. तुम्ही बघू शकता तेल छान तापलेलं असल्यामुळे आपला वडापाव छान असा झालेला आहे. अशा पद्धतीने दुसराही वडापाव पण टाकलेला आहे. एका वेळेस जास्त वडे न घालता 2 किंवा 3 वडे घालायचे आहे, जेणेकरून त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं. मध्यम आचेवर आपल्याला याला तळायचं आहे. आता आपण लसणाची चटणी करूया. त्यासाठी मी इथे थोडंसं खोबऱ्याचे काप घातलेले आहे. लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घातलेले आहे आणि आपण जे भजे काढले होते ते घालायचे आहे. चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. काश्मीरी लाल मिरचीही तुम्ही घालू शकता, त्याने रंग छान येतो. तुम्ही बघू शकता मिक्सरमधून याला छान बारीक फिरून घेतल्यानंतर किती छान टेक्स्चर याचं तयार झालेलं आहे. अशी ही झणझणीत लसणाची चटणी तयार झालेली आहे. वडा हळूहळू फुगतोय, सोनेरी रंगाचा पण झालेला आहे. त्याचा कुरकुरीतपणा पाहून तोंडाला पाणी आलेलं आहे. आता वडा छान गोल्डन कुरकुरीत झाला, तो तेलातून बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व वडे तळून घ्यायचे आहे. मला या ठिकाणी मी अर्धेच बनवले होते, नंतर मी अर्धे बनवणार आहे. अशा प्रकारे मी पूर्ण बटाटे वडे मला जेवढे पाहिजे तेवढे मी तळून घेतलेले आहे. आता आपण वडापाव असेंबल करूया. त्यासाठी पाव इथे कट करून घेतलेला आहे. खालच्या बेसला आपण ग्रीन चटणी लावलेली आहे. कोथिंबीर आणि पुदिन्याची हिरवी चटणी आणि चिंचेची चटणीचा डिटेल व्हिडिओची लिंक आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि डिटेल रेसिपी जाणून घ्या. आता त्यामध्ये लसणची चटणी घालायची आहे. वडा आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे. कलर पण सोनेरी रंगाचा छानसा आलेला आहे आणि तुम्ही मध्ये कोटिंग बघू शकता. बेसनाचं कोटिंग एकसारखं आलेलं आहे आणि ते पूर्ण शिजलेलं पण आहे आणि तळले गेलेलं आहे. अशा प्रकारे परफेक्ट आपले वडा तयार झालेला आहे. तर हा वडा आपण वडापावमध्ये ठेवायचा आहे आणि गार्निशिंगसाठी इथे हिरवी मिरची आणि लसणाची चटणी आपण ठेवूया. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 3 खास टिप्स सांगणार होते. ते अशा की बेसनाचं पीठ हे 5 ते 10 मिनिटात झाकून ठेवावं, त्यामुळे कोटिंग छान बसतं. दुसरी टिप्स अशी, तेल मध्यम गरम असावं. खूप गरम किंवा थंड तेलात वडा चांगला तयार होत नाही. ही दुसरी टिप्स. आणि तिसरी टिप महत्त्वाची आहे, ती म्हणजे बटाट्याचं सारण पूर्ण थंड झाल्यावरच गोळे तयार करा, त्यामुळे वडा तळताना फुटत नाही. ह्या 3 टिप्स लक्षात ठेवा. तुमचा वडापाव नक्की स्ट्रीट स्टाईल आणि परफेक्ट असा बनेल. ही रेसिपी बनवाल तर बाहेरचा वडापाव विसरून जाल. कुरकुरीत आणि झणझणीत वडापावची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपी.